नमस्कार। मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष। अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाबाबत आणि शासनाचा होत असलेला भ्रष्टाचार, पैशाचा आणि खोटे कामगारांना बांधकाम कामगारांचे लाभ आणि खऱ्या कामगारांना कुठलेही लाभ नाही अशा प्रकारचा अवस्था निर्माण झालेली आहे। आम्ही ज्या वेळेला माहिती अधिकारी पत्र दिलं जातं, आमची माहिती काय असते की तुमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत किती कामगारांची नोंद झाली, साधी गोष्ट आहे। परंतु या कार्यालयाच्या माध्यमातून माहिती अधिकारी जे स्वतः ही माहिती देणारे सुधीर गायकवाड तथा सहाय्यक कामगार आयुक्त आहेत, त्याचबरोबर त्यांचे दुकाने निरीक्षक पवार साहेब आहेत, त्याचबरोबर त्यांचे क्लार्क उक्केरी साहेब आहेत, यांनी वेळोवेळी अत्यंत चुकीची माहिती देणे, माहिती लपवण्याचा प्रयत्न करणे आणि कायद्याचा क्लॉज टाकताना कुठलेही क्लॉज टाकणे या अंतर्गत भाव असल्या कारणाने किंवा गोपनीय असल्या कारणाने माहिती देण्यात येत नाही। अत्यंत फसवाफसवीची, एक तर बांधकाम कामगार खोट्या बांधकाम कामगारांची नोंद करून फसवत आहेत आणि दुसरा माहिती देताना सुद्धा फसवत आहेत। माहिती अधिकार कायदा हा अत्यंत केंद्र शासनाचा आहे, यामध्ये खोटी माहिती दिली तर तुम्हाला झेल होतो, ध्यानात ठेवा। मी पोलीस कंप्लेंट देखील या ठिकाणी करणार आहे। मी संपूर्ण माहिती अधिकारचा अभ्यास केला, त्यामध्ये जे तुम्ही कारणं दिलेले आहेत की अंतर्भाव असलेल्या वैयक्तिक माहिती आहे असं तुम्ही आपले उत्तर दिलेलं याच्यामध्ये। परंतु या बाबतीमध्ये हे बघा, मागणी केलेली माहिती व्यक्तिगत स्वरूपाची असल्या कारणाने कलम 1 मध्ये अन्वये सदर बातमी मागणी केलेली माहिती व्यापक लोकहित दृष्टिकोन असले दिसून येत नाही। आता लोकहित काय तुमचा, ज्या ठिकाणी ठेकेदार तुम्ही परवानगी दिलेली आहे, किती ठेकेदार ते माहिती मागितली, तुम्ही दिलेले पत्र ज्या आणि त्याचा क्लॉज म्हणतो माहिती अधिकार कायद्यामध्ये की माहितीचा अधिकार अर्थ याचा असा होतो की शासनाच्या कुठल्याही कार्यालयात माहिती हे सार्वजनिक आणि सर्वांना अधिकार आहे। मी तर पत्रकार आहे, शासन अधिकृत पत्रकार आहे, अधिस्वीकृती कार्ड आहे, म्हणून लोकशाहीच्या मार्गाने भारतीय नागरिकांना पूर्ण अधिकार आहे, म्हणून तुम्ही माहिती द्या, तुम्ही माहिती लपवू नका अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे। मला एकच म्हणायचं आहे की सहाय्यक कामगार आयुक्त ते क्लास 1 अधिकारी आहेत, त्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी त्यांचे सहकारी आहेत, हे माहिती लपवण्याचा प्रयत्न का करतात? माहिती लपवून तुम्हाला करायचं तर काय आहे? आम्ही थेट आरोप करतो की या ठिकाणी तुम्ही बोगस बांधकाम कामगारांना योजनेचे फायदे देता, भांडी देता, किट देता, पैसे देता, शाळेचे पैसे अनुदान देता, त्याचबरोबर मयतीचं या ठिकाणी अनुदान मिळलं जातं। अनेक मयत न झालेले मयत दाखवून सुद्धा पैसे घेतलेले या ठिकाणी उघड करणार आहे। म्हणून या बाबतीमध्ये अशा खोट्या बातम्या देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणि खोटी माहिती देऊ नका, माहिती पण खोटी माहिती देऊ नये, न दिलं चालतं, खोटी माहिती देऊ नये अशा प्रकारचं आमचं या ठिकाणी भावना आहे। या बाबतीमध्ये मी पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल करणार आहे की माहिती न देणं गुन्हा आहे आणि त्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल करूच शकतो। म्हणून या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या, त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा, त्यांच्या क्लार्कचा, जे कोणी याच्यामध्ये सामील आहेत सर्वांचा निषेध करतो आणि माहिती अंतर्गत त्यांच्या बाबतीमध्ये यांना मी योग्य ती कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।